राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वैद्यकीय कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आम्ही काल पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या निंदनीय प्रकाराचा निषेध करत आहोत। सोबतच मृत पावलेल्या ताई यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतानाच त्यांच्या दोन्ही बाळांना उत्तम आयुष्य सुख समृद्धी लाभो अशी याचना करीत राहू। हा सगळा प्रकार जो झालाय तो अतिशय चीड आणणारा असून हॉस्पिटल प्रशासन याला सर्वस्वी जबाबदार आहे असे आम्ही मानतो। इथून पुढे अशा प्रकरणांमध्ये जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वैद्यकीय कक्षाला बिनदिक्कत संपर्क साधावा। आम्ही अजितदादांचे कार्यकर्ते कायम आपल्या सोबत आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वैद्यकीय कक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष व पुणे जिल्हा अध्यक्ष निनाद टेमगिरे पाटील यांनी सांगितले। यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाध्यक्ष निनाद टेमगिरे पाटील, भूमाता संघटनेचे प्रशांत जगताप, डॉक्टर योगेश कदम, बनकरताई, सनीशेठ तुपे, सुनील काळे, अप्पा अडसूळ, दीपक गायकवाड, नितीन टेमगिरे, शशी बहुले, प्रदीप काळे, नवनाथ तात्या गायकवाड, नदीम अहमद सर्व धर्मादाय रुग्णालयांना तंबी द्या। निनाद टेमगिरे पाटील। धर्मादाय आयुक्तामध्ये आयुक्त मॅडम रजनी क्षीरसागर मॅडम यांची भेट घेतली आणि भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले। जो दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो काल प्रकार झाला तो प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि लाजिरवाणा आहे। असा प्रकार त्या प्रकाराचं त्याच्या महिलेचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला, ती महिला दगावली, खरोखर लाजिरवाणी प्रकार आहे। त्यानंतर असे प्रकार परत प्रत्येक धर्मादाय आयुक्तामध्ये जे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये जे हॉस्पिटल येतात पूर्ण महाराष्ट्रभर, त्यासाठी आता मी आयुक्त मॅडमला निवेदन दिले। त्या निवेदनामध्ये त्यांना सांगितलं की जे हॉस्पिटल धर्मादाय आयुक्तामध्ये येतात त्या हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला दर्शनी बाजूला त्यांच्या रेट कार्ड असतं ते रेट कार्डची मोठी जाहिरात त्या ठिकाणी लावली पाहिजे। दुसरा मुद्दा असा त्यांच्यासमोर उपस्थित केला की जे शासकीय योजना ज्या धर्मादाय आयुक्तांतर्गत किंवा शासनाअंतर्गत ज्या शासकीय योजना आहे त्या योजनाचं जाहिराती ते फलक पूर्ण दर्शनी बाजूला मोठ्या अक्षरामध्ये त्या ठिकाणी लावले गेले पाहिजे। तिसरा मुद्दा असा हे केला की हॉस्पिटलसाठी तक्रार निवारण धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने एक समाजसेवेसाठी समाजसेवकांची मोहल्ला कमिटी त्या ठिकाणी नेमावी। त्या भागातील प्रत्येक भागातील प्रमुखांची एक धर्मादाय आयुक्तांतर्गत एक हेल्पलाईन नंबर, त्यांचे नंबर हेल्पलाईन नंबर अंतर्गत टाकावे आणि ते दर्शनी बाजूला दिसले पाहिजे, त्याच्यामध्ये ते नंबर आले पाहिजे। प्रत्येक मोहल्ला कमिटीचे म्हणजे प्रत्येक मोहल्ल्याचे ज्येष्ठ नागरिक असेल, महिला असतील, जे स्थानिक नागरिक असतील, त्या एरियाचे जे सर्वसामान्य नागरिक आहे त्या नागरिकांचं त्या कमिटीवरती त्या नेमणूक व्हावी आणि ती नेमणूक होत असताना दर प्रत्येक महिन्याला किंवा 2 महिन्याला तुम्हाला जमन तसे त्यांची एक मीटिंग जे हॉस्पिटल व्यवस्थापन असेल आणि जे मोहल्ला कमिटीचे जे सदस्य असतील त्या सर्वांची एकत्र बसून मीटिंग घ्यावी। हे निवेदन मी आज मॅडम जवळ दिलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने धर्मादाय आयुक्ताच्या अंतर्गत जे रुग्ण मदत मागण्यासाठी आता त्याच्यामध्ये आर्थिक दुर्बल घटक असतील, निर्धन घटक असतील, ह्या रुग्णांना चांगल्या पद्धतीने मदत मिळावी ही मी आज मागणी केलेली आहे। आज आम्ही धर्मादाय सह आयुक्त मॅडमला आज कालची जी निंदनीय जी घटना झाली, जो बिसे कुटुंबियामध्ये जी काय हानी झाली त्याचं सर्वात प्रथम आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो। काल खरंच जी घटना झाली की कुणाकडे 10 लाख रुपये नाहीत म्हणून तुम्ही ॲडमिट करून घेतलं नाही, खरंच ही अतिशय निंदनीय अशी घटना आहे। आज आम्ही धर्मादाय सह आयुक्त मॅडमला तेच सांगितलं की आम्ही 10 लाख रुपये देतो, तुम्ही त्या 2 मुलं जे जन्माला आले त्या मुलांना तुम्ही आई देऊ शकता का? तर त्यावेळेस त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं। सांगायचं एवढंच होतं की भूमातेकडनं आता त्यांना एवढंच निवेदन दिलेलं आहे की जी काही गोष्ट झाली ती निंदनीय आहे, त्वरित तुमच्याकडून जी काही कडक कारवाई करता येईल ते त्वरित कारवाई करा, परंतु ह्याच्यानंतर असे धर्मादाय आयुक्ताच्या अंडर पुण्यामधले जे हॉस्पिटल असतील त्या हॉस्पिटलने खबरदारी घेण्यात यावी। यासाठी तुम्ही कठोर असं जर पावलं उचलली
तर त्यांच्यावर टाप बसेल. आज त्यांनीसुद्धा आमचं निवेदन संपूर्ण ऐकून घेतलं आणि लवकरात लवकर सदर हॉस्पिटलवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. धन्यवाद. पानसरे भूमाता महिला संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष. काल जी पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला जी घटना घडली, म्हणजे त्या ताईकडं फक्त 3 लाख आहे आणि ॲडमिट करून घेतलं नाही. खरंच ते निंदनीय आहे. आणि पुण्यातलं एक दीनानाथ मंगेशकरच नाही तर अनेक हॉस्पिटलची हीच परिस्थिती आहे की ज्याच्याकडं बक्कळ पैसा आहे त्यांना लगेच उपचार मिळतात, सर्वसामान्य कुटुंबांना उपचार मिळायला वेळ जातो. आणि काल ती ताई मृत पावली. तिला अगोदर मी अभिवादन करते. आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला टाळं ठोकलंच पाहिजे, कारण वारंवार त्याच्या फार तक्रारी होत्या. आणि पुण्यामध्ये अनेक प्रत्येक हॉस्पिटलचं तर चॅरिटेबल आहे, त्यांचं ऑडिट होणं महत्त्वाचं आहे. आणि ते एक समिती केली गेली पाहिजे शासकीय आणि सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची. आणि प्रत्येक हॉस्पिटलला शासकीय योजनेमार्फत येणाऱ्या योजना आणि त्याच्यामध्ये मिळणाऱ्या ज्या सुविधा आहे त्याच्यात पण फार तथ्य. जर योजना मिळत असतील त्या योजनामध्ये जर PMC असेल, कुठलं मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल, तर सिनियर डॉक्टर तर हात लावत नाही आहे, तिथं ज्युनियर डॉक्टरकडे बघितलं तर पाठवलं जातं. तर ह्या पण गोष्टी बंद झाल्या पाहिजेत आणि खरंच गरजू लोकांना तात्पर्याने सेवा मिळाली पाहिजे. आणि ह्या घटनेचा पूर्णपणे मी भूमाता महिला संघटना म्हणून मी निषेध करते. काल आपल्या पुणे शहराच्या नावलौकिकाला काळिंबा फसणारी एक घटना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडलेली आहे. त्या ठिकाणी जे गोरखे म्हणून जे आमदार आहेत त्यांचे स्वीय सचिव, त्या सचिवांच्या मिसेस त्या ठिकाणी बाळंतपणासाठी गेलेल्या होत्या. परंतु त्या ठिकाणी दीनानाथ मंगेशकरच्या व्यवस्थापकांनी त्यांना त्वरित 10 लाख रुपये भरून ॲडमिट करून घेतो असं सांगितलं. आणि ते म्हणले की आम्ही पैसे नंतर भरतो. परंतु त्यांनी व्यवस्थापनाने मुजोरपणा केला आणि त्या ठिकाणी त्या महिलेला या पैशाच्या अभावी जो जीव गमवावा लागलेला आहे, ही घटना अत्यंत निंदनीय अशी आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष निनाद टेमगिरे हे जे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, यांनी या प्रश्नावरती आवाज उठवण्यासाठी आज हडपसरच्या APIंना येऊन प्रत्यक्ष निवेदन दिलेलं आहे. आणि ही जी घटना आहे, ही घटना राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षानं अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे. त्याच्यावरती आमचे कार्याध्यक्ष पुणे राज्याचे माननीय निनाद टेमगिरे साहेब यावरती भाष्य करतील. राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.